आमका होता शाळांच्या बड्डेचं इन्व्हिटेशन. ओवी आणि ग्रीष्मा घेऊन डोंबिवलीच्या गेम मध्ये गेले. या असा डोंबिवली ईस्टमध्ये शाळांचा बड्डे होतो. तो पोस्टर लावून त्याका चमकवल्याने होता. ग्रीष्माची आवाज तिकडे मोबाईलवर बोटा मारित होती आणि इकडे आमच्या ओवीचा शक्ती प्रदर्शन चालू होता. झेपत नव्हतं तरी तो हातोडा हातात घेऊन मारित होता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम बघूक मिळाले होते. बघून डोळ्याचा पारणाच फिटला. ओवी माका परत इथे आणताला आणि माझो खिसो खाली करताला याची माका जाणीव होती. दोघांचाही प्रत्येक गेमवर रिसर्च चालू होता. मग राजग्यान काहीतरी ओवीच्या डोळ्याक लावल्यानं आणि ओवीचे हात खालीवर खूप लागले. काहीतरी आत्मे डायनासॉरचा बघत होता. राजगो डोक्यात उलटी टोपी घालून तयारीतच होतो आणि इकडे ग्रीष्माची आवाज आणि ग्रीष्मा केडेंच्या पाण्यात गेम खेळत होती. सोसायटीचा पाणी कमी येता म्हणून लक्ष्मण रोज फळे रंगवीत असता आणि इकडे शेलारांचं मधगो पोरांचे पॉइंट्स मोजित होतो. आणि यो बघा आमचं बड्डे बॉय इले क्रिकेट खेळूक उभं राहिलो. इकडे तिकडे बॉल बघित होतो. बॉल कुठे दिसतच नव्हतं. नुसतं वर खाली बॅट हलवीत होतो. मग आमचा ओवी सगळ्यांका टाकून वरती एकटाच गेला. रेसची बाईक खेळूक लागला. एक्सिलेटर देऊन पुढे जात होता. तेवढ्यात बॉबकर आमचं अंमलो त्यांका गेम समजून पुढे गेलो. आमचा वाकडा होतच होता. बाजूच्या बाईकवर ग्रीष्मा बसलेला तर पद्धतशीरपणे चालवत होता. ओवीच्या पुढे जाऊ बघित होता. मग चव्हाणीच्या पोरांसगळं ओवी गेम समजून सांगितलं. ओवी गेम समजत ओवीने बोटा मारूक चालू केला. थोड्या वेळानं ओवीचा कार्ड संपला. कार्ड संपताच ओवी गेमवर होतो नव्हतो तेवढं राग काढूक चालू केला. इकडे बड्डे बॉय किचन गोळा करून उभं राहिलो. किती वेळा त्यांना ट्राय केलं पण त्याला किचनच भेटले. मग ग्रीष्माची आवाज जोरात हसूक लागली. मग ओवी आणि ग्रीष्मा कारचो गेम खेळूक बसले. दोघांनी रेसिंग चालू केल्याने बाजूच्या गेमवर दोघांनी आपापल्या साईजचे टॉय जिंकल्याने आणि ये करूक लागले. सगळ्यांका खेळताना बघून ग्रीष्माच्या आजीचा आनंद गगनात मावना. सगळे बोरकरांचं नातू भिंगरे फिरवत होतो. काय करत होतो काय माहिती. नंतर कळला बँजो वाजवतात. आता वेळ येईल केक कापूची. सगळी पोरा त्याच्या बाजूक जाऊन उभी राहिली. तो पण एक मस्त ॲडव्हेंचर पोच घेऊन उभं राहिलो. त्यानंतर फॅमिली पण त्याच्यात घुसली. पोरा सगळी खाली बसली. बड्डे बॉय केकाक अगरबत्तीसारखं ओवाळूक लागला. केकाच्या बाजू कायदा पेटावल्यावर बड्डे बॉय थोडं घाबरलो. मावशीन आणि बापाशीन दोघांनी हात धरून तो केक कापला. मग ग्रीष्मन आपला नाक खाजवीत पहिला गिफ्ट देऊन टाकला. त्याच्या मागसून आमचा ओवी येला. मग ग्रीष्माची फॅमिली फोटो उभी राहिली. मग काय आमचा ओवी ऐकता काय लाल बांगड्यावर तिने डान्सच चालू केला आणि सगळ्यांना खुश करत वाटला. एक डान्स करून पॉट नाही भरला तसा तिने दुसरा डान्स चालू केला. गुलाबी साडीवर पण तिने मस्त डान्स केला. कोण पोरा नाचत नाही म्हणून घेऊन त्या पळाला. मग सर्वांका लागली भूक. सर्वांनी एक पावभाजीची आपल्याला ती पण खाल्ल्यासारखं करीत होता. ग्रीष्मा तिकडे पावावर तुटून पाडला होता. एक पाव मस्त दाबून खात होता. अक्का बघितल्यावर एकच रौपो मारल्यानं आणि माझ्याकडे बघून हसला. इकडे ग्रीष्मा उभी राहून टोटी घरासून बायलेचा फोन येईल. जेवायचा कायदा विचारत होते. मी बोलले पावभाजी चेपलंय. तसं रागान फोन ठेवून दिला. तर माका पण थोडासा खेळासा वाटला. पण माझी पावर दाखवून चालू केले. बड्डे कसं वाटलं तर सांगा. भेटाय आता पुढच्या व्हिडिओत.